जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील धरणं जे ते ओव्हरफ्लो होत आहे। तर जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पांमध्ये 50% अधिक पाणी साठा झालेला आहे। मात्र जालन्यातील कल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक आहे। काही प्रमाणात या मध्यम प्रकल्पामध्ये पाणी आलेलं आहे। जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे छोटे मोठे धरणं जे ते ओव्हरफ्लो होत आहेत। तर जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पामध्ये जो आहे तो 50% अधिक पाणी साठा जो आहे तो आहे। मात्र जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प जो आहे तो अद्यापही कोरडा ठाक आहे। काही प्रमाणात या मध्यम प्रकल्पामध्ये पाणी आले। खरं तर हा जो प्रकल्प आहे कल्याण मध्यम प्रकल्प, या प्रकल्पावरती जवळपास आजूबाजूच्या 10 ते 12 गावाचा जो आहे तो पाणी प्रश्न जो तो अवलंबून आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर हे धरण धरलं नाही तर गावकऱ्यांची चिंता जी आहे ती नक्कीच वाढणार आहे। आपल्यासोबत काही गावकरी आहे। दादा, काय सांगाल? इकडे जिल्ह्यामध्ये अनेक धरणं ओव्हरफ्लो होत आहेत। तुमचं धरण जे आहे मध्यम प्रकल्प जो तो कोरडा ठाक आहे, काही प्रमाणात पाणी आलेलं दिसतंय। 5-6 वर्षापासून हा धरणात पाणी नाहीये जवळपास। आता म्हणजे जवळपास आमचा पाऊस तळ जर भरलं नाही, आमचे जवळपास 10-12 गावची म्हणजे खूप बिकट परिस्थिती होईल। आमचे म्हणजे आज पोळा हा मोठा सण असतानाही बैल ढोरं धुण्यासाठी आज रोजी आम्हाला तळ्यामध्ये आमच्या पाणी नाहीये। किती गावाला, कोणकोणत्या गावाला आणि किती गावाला या धरणातून पाणी प्रश्न होतो, पाणी पुरवलं जातं? आणि जर धरण भरलं नाही तर पुढची स्थिती काय असणार आहे? आता आमचे जवळपास गाव जवळपास सोमनाथ आहे, जळगाव आहे, काळेगाव आहे, राममूर्ती आहे, देवमूर्ती आहे, चौधरी नगर आहे, इकडं आपलं कडवंची आहे, धारकल्याण आहे, वखारी, वडगाव, हे पूर्ण म्हणजे 10-12 गाव मिळून म्हणजे जवळपास आमच्या तळ्यातून पाणी उपसा होतोय। समजा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होईल आता इथून पुढे समोरचा, आता भरणार नाही तळ्यात। आपण पाहिलं तर पावसाळ्याचे आता 3 महिने उलटून गेलेत, एकच महिना शिल्लक आहे। तुम्हाला असं वाटतं का धरण भरल म्हणून? आणि जर धरण भरलं नाही तर पाणी प्रश्न जाणवू शकतो आजूबाजूच्या गावकऱ्यांना? खूप जाणवणारच आहे ना। नाही भरलं तर पाणी कुठून येणार? ते भरलं नाही तर आता भरणार तर नाहीच ना तलाव। समजा 1 महिन्यात काय भरणार आहे? 3 महिने उलटून नाही भरला, 1 महिन्यात कसं भरला? नक्कीच आपण जर पाहिलं तर जालन्यातील 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पामध्ये जो आहे तो 50% अधिक पाणी साठा झालेला आहे। तर हा जो कल्याण मध्यम प्रकल्प आहे, या मध्यम प्रकल्पामध्ये काही थोड्याफार प्रमाणात जो आहे तो पाण्याची आवक झालेली, मात्र बाकी उर्वरित मध्यम प्रकल्प जो तो कोरडा ठाक पडलेला आहे। त्यामुळे या मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या 10 ते 12 गावाची चिंता जी आहे ती वाढलेली आहे। जर हा प्रकल्प येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर भरला नाही तर या गावांचा पाणी प्रश्न जो तो बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, पीरकल्याण, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।